भाजल्यामुळे ज्या जखमा झाल्या होत्या त्या लवकर भरून निघतायत ना? देवी आईची मनोभावे प्रार्थना करतेस, त्याचा परिणाम. ते तर आहेच. तुम्ही जी मनापासून काळजी घेतली ना, खरं तर त्यामुळं ह्या जखमा जास्त लवकर बऱ्या होत्या. माणसाला औषध जेवढं लवकर बरं करतं ना, त्यापेक्षा आपल्या माणसाने घेतलेली काळजी जास्त लवकर बरी करते. खरंच प्रेमात पडला असेल ना? ते तर क्षणाक्षणाला येतच असतं. फक्त आता तुझ्याकडे बघून मला काय वाटतंय सांग. असं वाटतं देवी आईचीच मूर्ती बघतोय. तुझ्यातली ही ताकद, संयम, जिद्द, तुझ्या चेहऱ्यावरचं हे तेज साक्षात देवी आई सारखं आहे. तुम्ही उगा काही बोलून मला पापाचे भागीदार करू नका. देवी आईने मला माणूस म्हणून जन्माला घातलाय, ह्यातच मला लय बरं वाटतंय. सिया, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे हे जे मी बोललोय ते ऐकून तुला अवघडल्यासारखं होत असेल, पण मला आता ह्या क्षणाला जे वाटतंय तेच बोलतोय आता. खरं सांगू का, तू काय आहेस ना हे तुला अजून स्वतःला सुद्धा कळलेलं नाही. सौंदर्य आणि चांगुलपणा यांचा मिलाप झाल्यावर जी सुंदर मूर्ती तयार होते ना, तीच मी माझ्या समोर बघतोय. हो की नाही अंबिका वंश? हो ना, पण फक्त मुक्ता आणि सारंगनी काही आता नाटकं करायला नको, नाहीतर काय पार्टीचा बेरंग होऊन जाईल. दुसरं काय पार्टीत काय होईल कुणास ठाऊक. पार्टीत काय होणार आहे? अगं पार्टीत धमाल होणार आहे. त्यानंतर सारंग आणि मुक्ताचं लग्न होईल आणि त्यांच्या सुखी आयुष्याला सुरुवात. पार्टी होणार हे तर खरं आहे, पण पुढे अरे वा, छान गप्पा रंगल्यात भावाबहिणीच्या. अगं बाई वहिनी, काही नाही, असंच आपलं भाऊशी जरा बोलत होते. बरं, गोडाधोडाचं काय करायचं ते ठरलंय ना? नाही ना अजून वंश, पण आज ठरवून टाकूया ते. आणि तेच अजून बऱ्याच गोष्टी ठरवायच्या बाकी आहेत, म्हणूनच आले होते भाऊजींकडे. भाऊजी जरा येता का माझ्या बरोबर? हो येतो ना, चला ना. आले का माधवी? येते, चला बघ. बाय. गो बाई. वंश, त्यांच्या समोर आपल्या प्लॅन बद्दल काहीच बोलू नका. बरं झालं त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून, नाही तर घोळ झालाच समजा. हो ग, मी भास्कन बोलून गेले, माझ्या लक्षातच आलं नाही ना. पण मी काय म्हणते माधवी, भाऊ पण आपल्या प्लॅन मध्ये असताना तर बरं झालं असतं, पण एका अर्थी बरं आहे तो नाहीये. ते काय भाऊ खूपच हळवा आहे ग.
तो आपल्या प्लॅन मध्ये असताना तर आपले फायदे कमी आणि तोटेच जास्त झाले असते. ही मात्र खरं बोलला का वंस? हॅलो हॅलो दादा, मी पप्प्या, मी सारंगला भेटलो नाही, मी त्याच्याशी बोललो पण नाही, कारण आमचा फोनच झाला नाही, आणि फोन झाला नाही कारण बोलणं झालं नाही, आणि म्हणून फोन झाला नाही म्हणून बोलणं झालं नाही. हो ऐकून तर घे. ऐकून घे, मी काही बोललो का तुला? नाही दादा, काय आहे, तुम्ही जेव्हा काही बोलतच नाही ना तेव्हा तुम्ही काय बोलता, म्हणून आता काही बोलला नाही तर मला जास्त भीती वाटते. हा अरे मूर्खा, आधी ऐक. मी एक चांगली बातमी सांगण्यासाठी तुला फोन केलाय. नाही दादा, काय आहे, माझा जरा ओके, मी थँक्यू, विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही सांगा. तू सारंग आणि मुक्ताच्या टीम मध्ये आहेस ना? नाही दादा, हो मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये, मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. तुम्ही माझ्या घरी येऊन गेला ना तवापासून मी माझ्या बी टीम मध्ये नाहीये दादा. अरे ऐकून घे आधी. सारंग आणि मुक्ताचं नातं मी मान्य केलंय, त्यांना स्वीकारलंय मी. काय? आता लोकांच्या समोर, समाजाच्या समोर धूमधडाक्यात मला त्यांचं लग्न लावून द्यायचं. तू त्यांच्या जवळचा आहेस, त्यामुळे लग्नामध्ये त्यांच्या जवळचा एकमेव माणूस असायला हवा, बरोबर? त्यामुळे तुला यायचंय. दादा, आता उडत येतो. गुड. अरे वा पप्या, तू खरंच उडत आलास. हा दादा, असंच समजा. नमस्कार करतो. अरे राहू दे. अरे वा वा वा, पप्प्या आलास का? हा त्या, हो तुम्ही पण. नमस्कार, कशा काय? अरे मी बरीच आहे, तुझ्या आशीर्वादाने. हो, माझा कसला आलाय आशीर्वाद, मीच आपले आशीर्वाद शोधित असतो. बरे, तुझी राम आणि सीता वरती आहेत, जा जाऊन भेट. वय माझी बॅग खोलीमध्ये ठेवतो आणि जाऊन त्यांना भेटतो लगेच. हा तेव्हा येतो. दादा, याला तू बोलवलं? मी बोलवलं. कसं काय, सारंगचा खास माणूस आहे हा. त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारा. आता उद्या म्हणजे सारंग आणि मुक्ताच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे, संकट येणार आहे, त्यावेळेला हा त्याच्या बाजूने न जाता आपल्या कटात कसा सामील होईल असं बघायचं. सारंगचा एकही खास माणूस शिल्लक नाही राहायला पाहिजे. दादा, वा दादा वा, याला म्हणतात बुद्धीचं बळ. पप्प्या.